लाडक्या बहिणींनो, ही बातमी नीट पहा, कारण तुम्ही जर लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतोय, तुम्ही अपात्र ठरू शकताय। मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत। या बहिणींना योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाहीये, तर 54,598 अर्ज मान्य झाले नाहीयेत। त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाहीये। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। तर माधव, मराठवाड्यात 55,000 बहिणी अपात्र ठरल्यात, काय अधिकची माहिती? आदिती, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे। या तपासणीमध्ये संजय गांधी योजनेतील महिला म्हणजे बहिणी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि वेगवेगळ्या योजना आहेत ज्या सरकारी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या आहेत, त्या लाभ घेणाऱ्या महिलांची माहिती संकलन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जवळपास 55,334 लाडक्या बहिणी आहेत ज्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतात। त्यामुळे मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 21,97,211 महिलांना लाभ मिळत होता। मात्र आता माहिती संकलित झाल्यानंतर त्यापैकी 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज आता बाद करण्यात येणार आहेत। त्यामुळे उर्वरित सगळ्या लाडक्या बहिणींना तो अनुदानाचा हप्ता मिळेल, पण तो नेमका हप्ता कधी मिळणार हे अद्यापर्यंत स्पष्ट होत नाही। पण सध्या तरी सरकारी विभागाच्या वतीनं, महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं तत्परतेनं या लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरू आहे। जी, धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मराठवाड्यात 55,000 बहिणी अपात्र ठरल्या आहेत। तर आता बातमी समोर येतेय सांगलीतून। खाकीचा धाक काय असतो हे सांगली पोलिसांनी दाखवून दिले। सांगलीतली यात्रा संपल्यानंतर 2,000हून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून हुल्लडबाजी करत होते। मध्यरात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते। मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात फिल्डिंग लावली आणि मग काय, आपल्या काठ्यांनी पोलिसांनी या तरुणांचा माज उतरवला। गाड्या अडवून हुल्लडबाजांना चोप दिलाय। अखेर काही तरुण आपल्या दुचाकी सोडून पळून सुद्धा गेले। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठेका धरलेला पाहायला मिळालाय। अगदी CEO S कार्तिकेयन यांनी सुद्धा या नृत्यात सहभागी झालेत। पन्हाळ्याच्या अमोल घोलप यांनी स्त्री वेशात केलेली लावणी सर्वांना भुरळ पाडणारी ठरली आहे। आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। 350 मांजरी एकाच फ्लॅटमध्ये ठेवणाऱ्या पुणेकर मालकणीने पशुसंवर्धन विभागाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे। हडपसर मधल्या मार्वल बाउंटी सोसायटीत रिंकू आणि रितू भारद्वाज या 2 महिलांनी एकाच घरात 350 मांजरी ठेवल्यात। या मांजरींमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। सोसायटीतल्या नागरिकांचंच नाही तर मांजरींचंही आरोग्य यामुळे धोक्यात आलंय। या सर्व मांजरींना खराडीत हलवा, त्यांची योग्य काळजी घ्या अशी नोटीस 14 तारखेला बजावण्यात आली होती। मात्र अजूनही मांजरी हलवण्यात आल्या नाहीयेत। त्यामुळे पशुसंवर्धन विभाग तसंच पुणे महानगरपालिका या दोन्ही बहिणींवर कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल आता सोसायटीतले रहिवासी विचारतायत। दरम्यान 350 मांजरी घरात असलेल्या रिंकू भारद्वाजनं पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने उत्तरं दिली आहेत याचाच व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। तो वो हमारे घर से डायरेक्टली अडॉप्ट हुए, लेकिन उनको क्योंकि अडॉप्शन सेंटर से बात कर लिया था तो उनको मेरे घर से ले जाने को दिया। वहाँ से सर्टिफिकेट क्वेश्चनर सब करके तो वही प्रैक्टिस ठीक हुआ है। इनका वैक्सीनेशन ट्रीटमेंट कौन करता है? 2-3 डॉक्टर हैं। कौन आता है? एक क्राउन वेट है। कौन? क्राउन वेट कल्याणी नगर में। क्राउन वेट। हाँ, फिर एक डॉक्टर
सैकिया सैकिया कहाँ पे? इधर ही है, नोबल हॉस्पिटल के पास। ओके। उनका NIBM में भी क्लिनिक है। हाँ। तो फिर हमारा पुराना बेड बानेर में है। बानेर में कब आते हो वैक्सीन? तर आता या महिलेवर काय कारवाई होते, या मांजरींचं कुठे स्थलांतर होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या बातमीनंतर आता सर्व राज्यभरातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। 12वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे। अहमद खान असं या तोतया विद्यार्थ्याचं नाव आहे। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एका परीक्षा केंद्रात हा प्रकार उघडकीस आलाय। ज्ञानेश कुमार यांची भारताचे प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत। नव्या कायद्याअंतर्गत नियुक्ती होणार आहे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत। ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत। पुणे रेल्वे स्थानकावर गर्दीचे 24 तास व्यवस्थापन करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले। प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रशासन सज्ज झालंय। उमरगा तालुक्यातील माडजपाटी येथे पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय। ब्राझीलमध्ये महिलेच्या जीन्स पॅन्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झालाय। स्फोट होताना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झालाय। सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून ब्राझीलच्या एका शॉपिंग मॉल मधला असल्याचं बोललं जातंय। डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचं क्रॅश लँडिंग टोरंटो विमानतळावर झालं, ज्यात हे विमान अक्षरशः उलटं झालं होतं। या अपघातात 17 जण जखमी झालेत, ज्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे। हे विमान अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातल्या मिनियापोलिसमधून टोरंटोला उतरत होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। अकोल्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसात ही प्रतिमा साकारली आहे। ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरी लागली आहे। शिवनेरीवर उद्या शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे। याच निमित्ताने शिवनेरी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। किल्ल्याच्या महाद्वारावर विद्युत रोषणाई आणि भव्य कमानी उभ्या करण्यात आल्यात। राज्य सरकारच्या वतीने 5 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सोलापुरात 21,000 शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। ही प्रतिमा साकारून शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे। सोलापूरचा प्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर याने 4 दिवसात 4 बाय 5 फुटाची ही प्रतिमा साकारली आहे। जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन करण्यात येणार आहे। महिला दिनाच्या दिवशी स्मारक स्थापन होणार आहे। या स्मारकासाठी 8 फुटाचा भव्य दिव्य पुतळा स्पेशल विमानानं जपान येथे पाठवण्यात येणार आहे। राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यात। मुंबईत सोमवारी 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पुढील काही दिवसात मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे। पुण्यात सोमवारी 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, तर कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूया। बातमी आहे महायुतीच्या संदर्भातली। वैद्यकीय कक्षावरून महायुतीचं आरोग्य बिघडलेलं असताना सुरक्षेतील कपातीवरूनही महायुतीत
शहकटशह जोमात असल्याचं दिसतंय, कारण राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाहीये त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. Y+ सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे, तर काही आमदारांची सुरक्षाच काढून घेण्यात आली आहे. भाजप शिंदेसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. सुरक्षेत कपात केल्यानं शिंदेसेनेचे आमदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 6 फेब्रुवारीला एसटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक करण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज झाले. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची भाजप मंत्री गणेश नाईकांनी घोषणा केली. त्यानंतर 9 फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवार शिंदेंचा समावेश करण्यात आला नाही. शिंदेंसाठी नंतर नियमात बदल करण्यात आला. नंतर 10 फेब्रुवारीला परस्पर निर्णयांबाबत उद्योग खात्यांच्या अधिकाऱ्यांवर उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाले. 14 फेब्रुवारीला मला हलक्यात घेऊ नका असा एकनाथ शिंदेंनी इशारा दिला. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं भाजपने स्पष्टीकरण दिलं. 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असतानाही शिंदेंकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली. तर या सविस्तर बातमीनंतर आता आपण वळतोय राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. त्याचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. जळगाव विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहेत. सेवेचा विस्तार फारसा नसल्याने फडणवीस इंडिगोच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठेका धरलाय. अगदी CEO S कार्तिकेयन यांनी सुद्धा या नृत्यात सहभाग घेतलाय. पन्हाळ्याच्या अमोल घोलप यांनी स्त्री वेशात केलेली लावणी सर्वांनाच भुरळ पाडणारी ठरली आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी अनुदानासाठी 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आमरण उपोषण केले. तलाठ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्याने अनुदान मिळाल्यास अडथळा येत आहे म्हणून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला असून या अपघातात 10 प्रवासी जखमी झालेत. 24 तासात समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात झालाय. कारंजा इंटरचेंज टोल प्लाझाजवळ मागून येणाऱ्या वाहनाने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने हा अपघात झालाय. जखमी रुग्णांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. सांगलीत 2000हून अधिक तरुण दुचाकीवरून हुल्लडबाजी करत होते. मध्यरात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते. मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात फिल्डिंग लावत काठ्यांनी या तरुणांना बडवून काढले. डहाणूत शेतकऱ्यांच्या गवार शेतीकडे कल दिसतोय. गवार पिकाने तालुक्यात चांगलं उत्पन्न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. सध्या गवार पिकाला दररोज 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळत असून गुजरात आणि मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये पाठवले जाते. तुम्ही स्मार्टफोन वापरता का? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण तुमच्या खिशातील स्मार्टफोन आता बंद होणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. स्मार्टफोन बंद होणार. नव्या तंत्रज्ञानामुळे खिशातून फोन गायब. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? स्मार्टफोन बंद होणार. तुमच्या खिशातून स्मार्टफोन गायब होणार असा दावा केला जातोय.
कारण मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दावा केलाय की आता नव्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या खिशातून फोन गायब होणार आहे. मात्र खरंच हे शक्य आहे का? जगभरात कोट्यवधी लोक स्मार्टफोन वापरतात. फोन शिवाय कोणीही घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. स्मार्टफोन हा वर्षानुवर्ष आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. मात्र आता त्याचा प्रभाव कमी होताना दिसतोय. फोन सतत हातात ठेवण्याची सक्ती यामुळे लोकांना त्रास होतो. भविष्यात डिजिटल कंटेंट पाहण्यासाठी खिशातून फोन काढण्याची गरज भासणार नाही. मेसेज आणि झुकरबर्ग यांनी केलेला दावा यामुळे लोकांना आश्चर्य वाटू लागलंय. मात्र नवीन तंत्रज्ञान हे कसं असणार आहे? स्मार्टफोन बंद झाला तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान परवडेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. झुकरबर्ग यांनी काय दावा केला होता ते तपासून पाहिलं. त्यावेळी त्यांची संकल्पना नक्की काय आहे पाहूयात. मेटाची AR वेअरबेल मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे. मेटा मुख्य प्रवाहात स्मार्ट चष्मा आणण्यावर भर देतय. येत्या 10 वर्षात स्मार्टफोन कमी होतील असा झुकरबर्ग यांना विश्वास आहे. त्याऐवजी हलके स्मार्ट चष्मे लोक वापरतील. फोन न काढता मेसेज पाठवणं, कॉल करणं शक्य होईल. असं असलं तरी स्मार्टफोन एका रात्रीत गायब होणार नाहीत. या बदलाला वेळ लागेल. तरी देखील लोक स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य देतील. मात्र त्याचा वापर कमी होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मार्टफोन बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.